हाय फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅटिक्स. तर मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं. तर आय होप तुम्हाला आजचा पेपर सोपा गेला असेल. कालच्या ॲनालिसिसनंतर खूप जणांचे चांगले रिव्ह्यू आले आणि थँक्यू फॉर ज्यांनी पण सबस्क्राईब केलेलं आहे आपलं चॅनल आणि ज्यांनी आपल्याबरोबर जोडलेले आहात त्यांचे आभार आहेत. तर आपण परत एकदा आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास डिटेल ॲनालिसिस. परत एकदा आपण बघतो आहे की डिटेल ॲनालिसिस ऑफ ओनली सिव्हिल इंजिनिअरिंग. MIDCचा जो कालचा पेपर झाला होता सिव्हिल इंजिनिअरिंगचा, त्यामध्ये काय काय क्वेश्चन्स होते आणि त्यापैकी तुमचे किती बरोबर क्वेश्चन्स आहेत याचे तुम्हाला आज उत्तरं कळणार आहेत आणि डिटेलमध्ये तुम्हाला त्याचे टोटल ॲनालिसिस जे आहे आपलं एक्झामचं ते पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. ओके, तर बघा, MIDC सिव्हिल JEEचा जो पेपर झाला होता 25 ऑगस्टला, त्याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत एकदम PDF फॉर्मॅटमध्ये मी रेडी करून ठेवलेलं आहे. ज्यांना पण हे PDF पाहिजे त्यांनी व्हॉट्सॲपवर मेसेज टाका की आय वॉन्ट PDF आणि आपला जो व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर ठीक आहे, आपण सुरू करूया. क्वेश्चन्स अँड आन्सर्स. तर बघा, 50 ऑलमोस्ट क्वेश्चन्स होते. त्यातले जेवढे मला समजलेत, ऑलमोस्ट जेवढे रिकवर करता आलेत मेमरीमधून तेवढे पूर्ण रिकवर केले. ऑलमोस्ट 47-48च्या आसपास क्वेश्चन्स मी तयार केलेले आहेत मित्रांनो. आणि डेफिनेटली हे तुम्हाला WRD असेल, पुढच्या एक्झामसाठी असेल किंवा उद्याचं पण असेल तर हेल्प होईल थोडी का होईना. ठीक आहे, लेट ॲनालिसिस झालं. काही लोकांचा रिव्ह्यू आला की लेट ॲनालिसिस झालेला आहे, पण ठीक आहे, अजून पण वेळ गेलेली नाही आहे. पेपर सोपाच पडला आहे, आजचा पण कालचा पण ऑलमोस्ट सेम राहतो. जास्त काय फरक नसतो. फक्त त्या व्हरायटीचे जर तुम्ही न्यूमरिकल सॉल्व केले तरी पण तुमचं काम होऊन जाईल. आता तुम्हाला कळेलच ह्या ॲनालिसिसनंतर की काय ॲक्च्युली कुठल्या टॉपिकमधून क्वेश्चन आले होते. तर फर्स्ट क्वेश्चन बघा, सॉईल प्रॉक्टर निडलबद्दल क्वेश्चन होता की प्रॉक्टर निडलचा यूज काय आहे. प्रॉक्टर निडलचा यूज आहे पेनिट्रेशन रेझिस्टन्ससाठी आपण यूज करतो. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे. डिटेलमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सांगू शकणार नाही, शॉर्ट टाईम असल्यामुळं. आपल्याला फास्टमध्ये मी फक्त आन्सर सांगेन. जर कोणी हा क्वेश्चन सोडवला असेल सॉईल प्रॉक्टर निडलचा तर त्याचा आन्सर आहे सॉईल पेनिट्रेशन रेझिस्टन्ससाठी यूज करतो आपण. सॉईल मेकॅनिक्समधला क्वेश्चन होता आणि मी प्रत्येक सब्जेक्टचा एक कोड दिला आहे, कलर कोड. तर त्या कलर कोडनुसार तुम्हाला कळून जाईल की कुठल्या सब्जेक्टमधनं कुठल्या टॉपिकमधून किती क्वेश्चन आले होते. त्यानुसार तुम्ही पुढचं ॲनालिसिस करा मित्रांनो. ठीक आहे, आणि जर कोणाला हे ॲनालिसिस करून पाहायला असेल अजून डिटेलमध्ये तर मात्र मला कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि आपलं त्यासाठी टेलिग्राम आहे, त्याच्यावर तुम्ही पाहिलं तर मेसेज करू शकता. सेकंड क्वेश्चन नंबर होता. सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं की रूफमधला जे रूफ लोड आहे ट्रसमध्ये ते कुठला मेंबर कॅरी करतो. रूफचा जो लोड आहे ट्रसमध्ये तो कुठला मेंबर कॅरी करतो मित्रांनो. सिम्पल आन्सर होतं त्याचं पर्लिन्स. काल पण हा क्वेश्चन मी सांगितलं होतं ॲनालिसिसमध्ये. सिम्पल क्वेश्चन होता. ट्रसमध्ये हा स्टील स्ट्रक्चर्सचा मी कलर कोड दिला आहे, थोडा ग्रीन कलरचा दिला आहे आणि सॉईलचा कलर कोड दिला आहे डार्क रेड किंवा मग तुम्ही थोडा लाईट ब्राऊन पण म्हणू शकता. थर्ड, डार्क ग्रीन कलर मी हा RCCला दिलेला आहे. क्रायटेरिया फॉर अंडर रिएन्फोर्स सेक्शन. अंडर रिएन्फोर्स, आता खूप लोक मला विचारतात की उद्या म्हणजे पुढचा ॲनालिसिस काय आहे, पुढच्या एक्झामचे ॲनालिसिस काय, आजचा पेपरचे ॲनालिसिस काय. सी, इट डझंट मॅटर. 50 क्वेश्चन्स मी म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतात, ते तर काही बदलणार नाहीत. आणि राहिला नॉन टेक्निकलचा ॲनालिसिस, तो पण मी तुम्हाला देईनच. आज रिझनिंगचा आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा ॲनालिसिस आज होईल आणि बाकी उरलेलं जे काय GK किंवा इंग्लिशचा ॲनालिसिस आहे ते पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळून जाईल. तर नेक्स्ट ह्यामध्ये सांगायचा मुद्दा काय की तुम्ही कुठल्या टॉपिकबद्दल स्टडी करावं पाहिजे. तर समजा RCC उचलला आहे तर बघा बीम्सवर क्वेश्चन आला आहे, बीम्सवर एक. मग आता तुम्हाला अंडर एन्फोर्स विचारलं आहे, सपोज कुठल्या साईडला 25 ऑगस्टच्या साईडला तुम्हाला जर अंडर एन्फोर्सवर विचारलं आहे तर ठीक आहे, 26 किंवा 20 जे पेपर झाले चालू 20 ऑगस्ट टू आता जे उद्यापर्यंत पेपर आहे 27 पर्यंत, तर कधी ओव्हर एन्फोर्स विचारतील, कधी बॅलन्स विचारतील. म्हणून तुम्हाला ह्याचे जे ऑप्शन्स आहेत किंवा ह्या रिलेटेड जे तुम्हाला कन्सेप्ट आहे ते तुम्हाला पुस्तकातून वाचायचं आहे. सगळंच तुम्हाला यार पूर्ण 50-50 क्वेश्चन काय असे भेटत नसतात एक्झामचे, अभ्यास तर करावा लागणार आहे. आणि तुम्हाला हे जे चारही ऑप्शन्स ॲनालिसिस करता आलं पाहिजे. मी फक्त इथं क्वेश्चन आणि आन्सर का दिलं आहे कारण चारही ऑप्शन रिकवर करणं एवढं पॉसिबल नाही आहे. पेपर जसं मी म्हणलं
की ऑनलाईन होतं, त्यामुळं 4ही ऑप्शन देणं पॉसिबल नाही आहे. फक्त मी काय सांगतोय, हे क्वेश्चन्स पडले होते आणि हे त्याचे आन्सर्स आहेत, त्यानुसार तुम्ही स्टडी करा त्या टॉपिकची. ठीक आहे. तर अंडर रिएन्फोर्स बीम्सचा टॉपिक आहे. ह्यामध्ये विचारलं होतं की डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस ही अबाव असती का बिलो असती, का इक्वल असती. तर अंडर रिएन्फोर्समध्ये डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस इज बिलो द बॅलन्स डेप्थ. XU मॅक्सपेक्षा कमी असतं XU, त्यामुळंच आपण म्हणतो अंडर रिएन्फोर्स सेक्शन. मग त्यानुसार अजून तुम्ही स्टडी करू शकता की स्ट्रेसेस स्टीलचे पहिला फेल होणार की कॉन्क्रीट पहिले फेल होणार, हे पण तुम्ही त्यानुसार स्टडी करा. काय माहिती पुढच्या पेपरला हे पडेल, तर तुम्हाला असं ॲनालिसिस करायला लागेल. नेक्स्ट रोड डायरेक्शनबद्दल एक क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 4. मी ह्याला हायवेला कलर कोड दिलेला आहे ऑरेंज, आणि चेंज इन द रोड डायरेक्शन इज ड्यू टू. कशामुळे होतं रोड डायरेक्शनमध्ये चेंज, तर सगळ्यांना माहिती इंटरसेक्शन्स असतील, कर्व्स असतील, ह्याच्यामध्ये एक ऑप्शन होतं ऑल ऑफ दी अबाव, त्यामुळं सगळे ऑप्शन्स घेता आले नाहीत. ऑल ऑफ दी अबाव वॉज द राईट आन्सर. त्यानंतर हाय टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ स्टील हॅज अ प्रॉपर्टी. हाय टेन्साईल स्ट्रेंथ स्टीलची काय काय प्रॉपर्टी आणि ते कुठं कुठं यूज करतो. डेफिनेटली फ्रेंड एक ऑप्शन होतं तिथं की हाय कार्बन आहे. हाय कार्बन नसतं हाय टेन्साईल स्टील, इट्स अ लो कार्बन स्टील. लो कार्बन स्टील असतं, आपण हे प्री स्ट्रेसमध्ये वापरतो आणि त्यामध्ये Mg म्हणजेच मँगनीज असतं. त्यामुळे जे ऑप्शन्स होते ते असे होते की 1 2 3 2 3 1 2 असे ऑप्शन्स होते. तर ह्यामध्ये फक्त प्री स्ट्रेसवाला ऑप्शन आणि मँगनीजवाला ऑप्शन करेक्ट होता. जो हाय कार्बन होता, हाय कार्बन ज्यांनी हाय कार्बन 1 2 3 टिक केलं त्यांचं हे चुकलेलं आहे. सो 5th क्वेश्चन थोडा जरा मीडियम कॅटेगरीतला होता, बाकीचे वरचे तर एकदम सिम्पल होते. आणि नेक्स्ट हायड्रोलॉजीवर क्वेश्चन होता. हायड्रोलॉजीमध्ये बघा, हायड्रोलॉजीमध्ये विचारलं पहिलं ड्रिझलची साईज काय. आता आज तुम्हाला ड्रिझल विचारलं, उद्याच्या पेपरला रेन विचारतील, परवा स्लीट विचारतील, हेल विचारतील. मग ही ॲनालिसिस करणं गरजेचं आहे यार, काय करायचं आहे एक्झॅक्ट. तर ड्रिझल हॅज अ साईज लेस दॅन 0.5, किंवा असं विचारतील की 0.5 पेक्षा कमी साईजवाला पार्टिकलला काय म्हणतो आपण. रेन म्हणतो, ड्रिझल म्हणतो, स्लीट म्हणतो, आईस म्हणतो, तर त्याला म्हणतो ड्रिझल. हा क्वेश्चन होता कालच्या पेपरला. त्यानंतर स्किमिंग टँक कशासाठी वापरतो हा क्वेश्चन होता. ऑइल अँड फॅट्स किंवा ऑइल अँड ग्रीस, ऑइल अँड फॅट्स ऑप्शनमध्ये होतं आय थिंक कालच्या ऑप्शनमध्ये. ऑइल अँड ग्रीसमध्ये येतं त्यांनी ऑइल अँड फॅट्स दिलं तर, परत ग्रीट पण दिलं तर ग्रीट नाही आहे त्याचं आन्सर. ग्रीट चेंबरमध्ये आपण काढतो आणि स्किमिंग टँकमध्ये आपण ऑइल अँड ग्रीस काढतो. खूप सिम्पल क्वेश्चन होता आणि आपले जे नोट्स वाचले त्यांनी डेफिनेटली ह्यातले ऑलमोस्ट क्वेश्चन सगळ्या सुटले असतील, कारण सगळेच्या सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत आपण. नंतर एक खूपच म्हणतो जगातला अवघड क्वेश्चन, लॉंग फॉर्म ऑफ LSM. जगातला अवघड नाही, जगातला सगळ्यांना माहिती आहे खूप सोपा क्वेश्चन आहे, ज्याशिवाय कुठलाही व्यक्ती सिव्हिल इंजिनियर होऊ शकत नाही. LSMचा लॉंग फॉर्म विचारला आहे, लिमिट स्टेट मेथड, दॅट्स ऑल द आन्सर वॉज LSM. त्यानंतर डेल्टा आपण जे इरिगेशनमध्ये वापरतो ते काय दाखवतं, ते डेप्थ ऑफ वॉटर दाखवतं. सिम्पल आहे, हे पण इरिगेशनवर क्वेश्चन पडला होता. इरिगेशनला पण मी ब्ल्यू कलरनी डिनोट केलेलं आहे. आणि त्यानंतर परत बघा एन्व्हायरमेंटला मी जरा वॉलेट कलरनी CODची डेफिनेशन विचारली होती की मेजर काय करतं. हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही मॅटर डिकम्पोज करण्यासाठी वापरतं. COD आपण म्हणतो त्याला. COD इज यूज फॉर बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर. सो it's a amount of oxygen consumed by bacteria to decompose the organic matter which is biodegradable and non-biodegradable. तर सिम्पल डेफिनेशन विचारली होती CODची. त्याचा तिथं ऑप्शन तर BOD, COD, TOC, तर त्यातलं काही नव्हतं. COD वॉज द राईट आन्सर. ठीक आहे. नंतर स्टील रिएन्फोर्समेंट एक्सटेन्सिव्हली आपण प्रोव्हाइड करतो. कुठल्या फॉर्ममध्ये स्टील रिएन्फोर्समेंट सगळ्यांना माहिती आहे. आपण एक राऊंड बार्स जे म्हणतो आपण सगळ्यांना माहिती आहे की बार्समध्ये प्रोव्हाइड करतो आणि ते राऊंड बार्स असतात, त्यामुळं आन्सर वॉज राऊंड बार्स. डेफिनेशन ऑफ ॲक्विफर काय आहे ॲक्च्युली, किंवा ते विचारलं तर डायरेक्ट डेफिनेशन विचारलं होतं की जिओलॉजिकल फॉर्मेशन आहे जे पाणी कॅरी करतं, बस. जिओलॉजिकल फॉर्मेशन आहे ज्यामध्ये पाणी असतं आणि ते परमिएबल असतं, बस. तेवढंच होतं. ॲक्विफरचे डेफिनेशन विचारलं होते सिम्पल. फॉर्म्युला फॉर DS आहे, मी कालच्या पण लेक्चरला सांगितलं. हा क्वेश्चन पडला होता 6M + R - 6J. मग आता मी बघा, जे मला विचारताय आज की आजच्या पेपरचं ॲनालिसिस काय, उद्याच्या पेपरचं करायची गरज नाही आहे. तुम्ही ह्याच्यावरनं तुम्ही पण करू शकता. आजच्या पेपरला काय असेल, समजा आज तुम्हाला DSI विचारलं फ्रेमसाठी, स्पेससाठी, उद्या प्लेनसाठी विचारते. प्लेनमध्ये काय 3M + R - 3J + C. परवा अजून तुम्हाला ट्रस्टसाठी विचारते, आज फ्रेमसाठी विचारलं आहे. मग हे सगळं करा यार. असं नाही आहे की तुम्हाला प्रत्येक पेपरचा ॲनालिसिस दिल्यावर सगळे क्वेश्चन सुटतील, असं नाही आहे. एक टॉपिक आता जर तुम्हाला कळाला DSIवर क्वेश्चन आहे तर DSI सगळंच डिटेलमध्ये करा. आता तुम्हाला कळालं स्टील रेन्फोर्समेंट किंवा ॲक्विफरवर क्वेश्चन पडायला वेल हायड्रोलिक्समध्ये. ॲक्विफ्यूज काय, ॲक्विटार्ड काय,
ते कशासाठी यूज करतो? नुसतं ॲक्विफर करू नका मग आता आज डेल्टावर पडल्या उद्या ड्युटीवर पडेल, बरोबर आहे. आज CODवर पडल्या उद्या BODवर पडेल. तर सिम्पल आहे, तुम्हाला ह्याच पेपरमधून एकाच पेपरमधून पण तुम्हाला ॲनालिसिस करता यायला पाहिजे. असं नाही आहे की उद्याचं पण पेपर मी ॲनालिसिस करून सांगेन, परवाचं पण सांगेन. फक्त तुम्हाला कळावं की काय टॉपिक म्हणजे कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. जसं की असे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत ज्याचे खूप कन्सेप्ट निघतात. जसं की ॲक्विफर हा वेल हायड्रॉलिक्सचा टॉपिक आहे. मोबाईल हायड्रॉलिक्स पूर्ण करा, त्यामध्ये ॲक्विफ्यूज आहे, ॲक्विटार्ड आहे, ॲक्विफर आहे. तर हे सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये. आता बघा स्टॅटिक कोन पेनिट्रेशन. आता स्टॅटिक कोन पेनिट्रेशन हा कुठला त्या फाउंडेशनमध्ये येतो. मग त्यामध्ये सिम्पल विचारलं होतं की काय यूज करतो करेक्शनसाठी रीडिंगच्या, तर आपण साऊंडिंग रॉड यूज करतो. त्यामध्ये साऊंडिंग रॉड यूज करतो आणि सॉईलची पेनिट्रेशनची डेप्थ आहे ती पण असते. आता ॲक्च्युली मला ऑप्शन नाही आठवत आहे काय होते त्यामध्ये. तर आपण असं मानून चालू की सॉईल कोन पेनिट्रेशन टेस्टमध्ये कुठलं इक्विपमेंट यूज करतो तर ते साऊंडिंग रॉड असेल, जर हा क्वेश्चन परत बघायला भेटला तर. हार्डी क्रॉस थिअरम ही कशासाठी? खूप सिम्पल क्वेश्चन होता, आपल्या नोट्समध्ये पण आहे. पाईप नेटवर्क हे ॲनालिसिस करण्यासाठी आपण काय यूज करतो? हार्डी क्रॉस थिअरमचा वापर करतो. हा फ्लुइड मेकॅनिक्सचा क्वेश्चन होता. त्यानंतर फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये फ्लेक्झुरल स्ट्रेंथ काय असते, कशी असते? हाय असते की लो असते की मॅक्सिमम असते की मिनिमम असते? तर लो असते मित्रांनो, लो फ्लेक्झुरल. का? रिजिडमध्ये जास्त असते. रिजिडमध्ये फ्लेक्झुरल स्ट्रेंथ खूप हाय असते आणि फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये खूप कमी असते. का? कारण कॉन्क्रीट टेक्स फ्लेक्झुअर. कॉन्क्रीट इज डिझाईन्ड ॲज फ्लेक्झुअर बीम. जसं म्हणतो आपण बीम असते कॉन्क्रीटची, ती काय करते? काय बेंडिंग मुवमेंट जास्त असतं. तर फ्लेक्झुअल स्ट्रेंथ जी असते ती कॉन्क्रीटची जास्त असते, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, आणि फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये ती कमी असते. तर सिम्पल क्वेश्चन होता ह्या फ्लेक्झिबल पेमेंटवर पडला आहे, उद्या तुम्हाला विचारतील रिजिड पेमेंटवर. हेच तर गेम आहे यार. त्यानंतर फायबर रेन्फोर्स कॉन्क्रीट हा टॉपिक नीट करा. कॉन्क्रीटचा व्हेरियस टाईप्स ऑफ कॉन्क्रीट. आज फायबर रेन्फोर्स, उद्या हाय परफॉर्मन्स विचारतील, परवा व्हाईट कॉन्क्रीट विचारतील, कलर कॉन्क्रीट काही पण विचारतील. सगळ्या टाईप्सचे कॉन्क्रीट करून जावा, ठीक आहे. तर हे टोटल जे काय असतील ते आता तुम्हाला माहीत झालं आहे की कसं ॲनालिसिस करायचं. हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे अँड इम्पॅक्ट स्ट्रेंथ पण जास्त असते. तर ह्याचं पण ऑप्शन होतं ऑल ऑफ दी अबव. ऑल एक ऑप्शन होतं, ते ऑप्शन आहे. द प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ग्लास. आता ग्लासबद्दल क्वेश्चन बिल्डिंग मटेरियलला खूप रेअर क्वेश्चन पडतो ग्लासवर, पण पडला होता काल पेपरला. ग्लासचं मेन कॉन्स्टिट्युएंट काय आहे? असं ऑप्शन होतं की सिलिका आहे की गोल्ड आहे की बोथ आहे का नन आहे, नन ऑफ द अबव. मग ह्याचा आन्सर ना बोथ आहे ना गोल्ड आहे ना नन ऑफ द अबव. ह्याचा आन्सर आहे सिलिका आन्सर आहे फ्रेंड्स. की मी प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ग्लास जे आहे ते सिलिकानी बनतो. आता तसंच तुम्हाला वेगळे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ग्लासचे असतील, फायबरचे असतील, वूडचे असतील, हे जे काय असेल ते तुम्ही बघा. बाकीचे पण बिल्डिंग मटेरियल अशा प्रकारे पेंट्स नीट करा. पेंट्स पण खूप छोटे टॉपिक्स आपण जे इग्नोर करतो, पण तेच काल पडले होते बिल्डिंग मटेरियलमध्ये. पेंट्स आपण जनरली कोण करत नाही एक्झामला जाणार, पेंट्स ग्लास, तर त्यावर क्वेश्चन बनला होता. रोड ट्रॅफिक ऑन हायवे इज डिवायडेड इन विच कॅटेगरीज. तर रोड ट्रॅफिक जे हायवेवर आपण दोन प्रकारे डिवाइड करतो, एक व्हेक्युलर आणि म्हणजे एक असतं व्हेकल्सचं आणि एक असतं माणसांचं. तर माणसं पण जातात रोडवरून, गाड्या पण जातात. तर दोन्ही ऑप्शन होतं बोथ ऑफ दी अबव. बोथ आन्सर होतं. तर गाड्या आणि व्हेक्युलर अँड पेडिस्ट्रियन, तर बोथ वॉज द आन्सर. सेकंड नंतर 20th क्वेश्चन बघा. परत ब्ल्यू कलर आला म्हणजेच हायड्रोलॉजी इरिगेशन. डेफिनेशन ऑफ हायड्रोलॉजिकल सायकल डायरेक्ट पडली होती. तुम्हाला ही डेफिनेशन दिली होती डायरेक्ट आणि विचारलं होतं की कुठली सायकल आहे, हायड्रोलॉजिकल सायकल आहे का रन ऑफ सायकल आहे का इंटरसेप्शन सायकल आहे का नन ऑफ द अबव आहे. बघा रन ऑफ सायकल पण म्हणून नाही ह्याला, इंटरसेप्शन पण म्हणून नाही ह्याला. काय म्हणतात की वॉटर सायकल पण म्हणतात त्याला. वॉटर सायकल किंवा हायड्रोलॉजिकल सायकल की कंटिन्युअस मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू अर्थ अँड देन बॅक टू ॲटमॉस्फिअर, त्याला म्हणतात हायड्रोलॉजिकल सायकल. सिम्पल गोष्ट ही पण खूप वेळा आपल्या क्लासमध्ये मी सांगितलेलं आहे स्टुडंट्सला. आपल्या पण स्टुडंट्सचे जरी ज्यांच्याकडं होते नोट्स आपल्या क्लासचे त्यांना माहीत आहे की सगळे टॉपिक्स आपण कवर केलेले होते डिटेलमध्ये. 21 फायबर रेन्फोर्स कॉन्क्रीट हॅज अ रेजिस्टन्स ऑफ हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते त्याची, किंवा दोन ऑप्शन होते इम्पॅक्ट स्ट्रेंथ. तर दोन्ही पण ॲक्च्युली बरोबर असायला पाहिजे. बट आता ऑप्शन कसे होते त्यानुसार, आणि क्लोज ऑप्शन्स पण कधी असतात एक्झाममध्ये. कधी एक्झाम पण त्यांचा आन्सर डिसाईड करते. काही असे क्वेश्चन असतात की आपण जरी आन्सर आपल्याला माहीत असेल ते बरोबर आहे, पण एक्झाम त्याच्या मनासारखं आन्सर देते. असे पण घटना घडलेल्या आहेत. सो तसाच एक क्वेश्चन आहे की ह्याचा आन्सर मला वाटतं की टेन्साईल स्ट्रेंथ असावं. बट आय एम नॉट शुअर अबाउट दिस क्वेश्चन की एक्झॅक्ट काय होता.
त्यामुळे मी तुमच्यावर सोडतो, तरी पण तुम्ही एकदा गुगल सर्च करा ह्याबद्दल की फायबर रेनफोर्स कॉन्क्रीट हॅज अ हाय रेजिस्टन्स तर टेन्साईल स्ट्रेंथमध्ये जास्त असतो फायबर रेनफोर्सचा. तरी पण माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा तुमच्या लेवलला सर्च करा आणि नाही भेटलं तर टेन्साईल टिक करून या. डेफिनेशन ऑफ प्लिंथ काय? क्वेश्चन प्लिंथवर पडलं होतं माहिती आहे तुम्हाला. प्लिंथ लेवल कुठं असते? अबाव दी ग्राउंड लेवल अँड बिलो दी फ्लोअर लेवल, त्या एरियाला आपण म्हणतो प्लिंथ, तेवढा आपला प्लिंथ एरिया. ठीक आहे. टोटल अलाइनमेंट ऑफ द रोड इज डिसाइडेड बाय विच मॅप? अलाइनमेंट ऑफ द रोड असे 3 ऑप्शन दिले तुम्हाला, इंडेक्स, साईट आणि साईट मॅप. तर मोस्ट ऑफ ऑल वाटतं की साईट मॅप असावं ह्याचं उत्तर. साईट मॅप किंवा साईट प्लॅन हे दोन्ही ऑप्शनमध्ये असल्यामुळे कन्फ्यूज झालेलं आहे ॲक्च्युली प्लॅन आणि मॅप. ओके, तर मिनिंग तर ऑलमोस्ट सेम आहे की प्लॅन म्हणा किंवा मॅप म्हणा, बट आता त्यांनी दोन्ही ऑप्शनमध्ये दिलं होतं साईट प्लॅन आणि साईट मॅप. तर बघा ह्यामध्ये आता डिसाईड करा की जनरली आपण मॅप्स आपण स्टडी करतो, त्यामुळे मला वाटायला की साईट प्लॅन किंवा साईट मॅप ह्यांपैकी उत्तर असावं. हे सेम तुम्हाला सांगेन की तुमच्या लेवलला तुम्ही परत ह्या टॉपिकचा थोडं डिटेल वाचा पुस्तकामध्ये. त्यानंतर टर्ब्युडिटीचं जे युनिट होतं ते कशामध्ये मेजर करतो? सगळ्यांना याचा आन्सर माहिती आहे, PPM किंवा mg/लिटर. हा क्वेश्चन चुकता कामा नये, खूप सोपा क्वेश्चन होता, सगळ्यांचा ऑलमोस्ट बरोबर आला असेल. ब्रिक्स आर बर्न ॲट असे ऑप्शन होते. 800 होतं, परत 800 होतं, त्यानंतर 1200 होतं, त्यानंतर 1400 होतं आणि त्यानंतर नन ऑफ द अबव असं होतं. तर 1200 वॉज द राईट आन्सर, कारण ब्रिकचं जे टेम्परेचर आहे ते 900 ते 1200 आणि सिमेंटचं जे टेम्परेचर आहे ते 1300 ते 1500. मग आज ब्रिक्सचं पडलं आहे, उद्या सिमेंटचं पडलं आहे टेम्परेचर. बघा, असं ॲनालिसिस करा. मग ब्रिक्सचं, सिमेंटचं सगळ्याचं टेम्परेचर नीट लिहून घ्या एका पेपरवर, नीट नोट्स बनवा त्याचे. त्यानंतर चीपेस्ट व्हरायटी ऑफ पेंट कुठला आहे? चीपेस्ट पेंट जो आहे तो डिस्टेम्पर आहे. डिस्टेम्पर होता, जर कोणाला माहीत नसेल तर लिहून घ्या आन्सर. आणि पेंट्स वाचा थोडं का होईना, त्यामध्ये ड्रायरचा यूज काय, व्हेकलचा यूज काय, डिस्टेम्परचा यूज काय, एमल्जनचा यूज काय, हे कशासाठी आहे सगळे लिक्विड, लिन्सेड ऑइल काय कुठं यूज करतो आपण, हे पेंट्सचं थोडा एक पानाचे जरा नोट्स बघा, जरा वाचा एका पुस्तकातून. म्हणजे तुम्हाला एखादा पण क्वेश्चन मॅटर करतो एक्झामला, एक मार्क मॅटर करतो. सो यू हॅव टू स्टडी ईच अँड एव्हरी टॉपिक, कुठलाही टॉपिक सोडायचा नाही आहे. प्री स्ट्रेस ब्रिज वर्क इज जनरली डन बाय स्ट्रँड्स. प्री स्ट्रेस ब्रिज वर्क जे आहे ते जनरली आपण प्री स्ट्रेसमध्ये स्ट्रँड्स वापरतो. आपण त्याला म्हणतो वायर्सचे बनलेले असतात. वायर गुंडाळून काय बनतं? स्ट्रँड्स बनतात. स्ट्रँड्स परत गुंडाळून काय बनतं? टेंडन्स. मग हेच असतं टोटल. स्ट्रँड्स म्हणा किंवा टेंडन म्हणा, हे जनरली आपण काय करतो? प्री स्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये प्री स्ट्रेसिंगला यूज करतो. त्यानंतर फायर डिमांड हा कुठल्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतो? हे सिम्पल क्वेश्चन होता, माहिती आहे सगळ्यांना. त्यामध्ये एक ऑप्शन होतं कुचलिंग, तर मला माहिती आहे हे पण कोणी चुकणार नाही आहे, सगळ्यांना माहिती. फ्रीमॅन असेल, कुचलिंग असेल, बस्टॉन, बॉल्टॉन, एवढे सगळे फॉर्म्युले फायर डिमांडला ॲप्लिकेबल आहेत. टर्ब्युडिटी इज मेजर्ड बाय. आता ह्यामध्ये JTU असं ॲक्च्युली ह्याचं वेगळे अर्थ लावले होते त्यांनी. ह्यामध्ये एकदा म्हणले होते जॉन्सन, एकदा म्हणले होते जॅक्सन, एकदा म्हणले होते जॉन ॲब्राहम. हे असले काय खूप व्हरायटी ऑफ तुमचे वेगळ्यांचे नाव घेतात, पण तुम्हाला माहिती आहे हे जॅक्सन आहे. जे फॉर जॅक्सन, मायकल जॅक्सन टर्ब्युडिटी युनिट. याचा आन्सर आहे जॅक्सन टर्ब्युडिटी युनिट. ओके. त्यानंतर ट्रॅफिक मॅन्युअर मीन्स काय? ट्रॅफिक मॅन्युअर हे प्रिव्हियस जे तुम्ही जर क्वेश्चन स्टडी केले असेल प्रिव्हियस इयर, म्हणजे कुठले PWD, WRD, परत कुठलं प्रिव्हियस MIDC असेल, किंवा जे महापरीक्षेचे जे पेपर्स होते त्यामध्ये वेगळे जे पेपर्स होते त्यामध्ये पण हा क्वेश्चन होता. मर्जिंग, कन्व्हर्जिंग, टर्निंग, ऑल ऑफ दी अबाव जे आन्सर आहे. आणि ह्यातले बरेच क्वेश्चन रिपीट पण होते प्रिव्हियस इयर. त्यामुळं का करायचे हे, गरज का आहे प्रिव्हियस इयरची, तुम्हाला हजारदा सांगतो आहे. 50 to 60% रिपीट क्वेश्चन, 50 to 60% क्वेश्चन जे होते ते रिपीट होते. आणि त्यानंतर 31 जो क्वेश्चन होता, लेंथ ऑफ द पाईप इज 2 to 3 times इट्स डायमीटर. ह्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो माउथ पीस. 32 ड्युटी ऑफ वॉटर इज मेजर्ड बाय इट्स. ड्युटी ऑफ वॉटर मेजर करतो आपण बेस पिरियडनी. त्यानंतर 33 काय आहे? सिम्पल आहे. बघा, आज ड्युटी मग म्हणलं तर ड्युटी डेल्टावर क्वेश्चन पडला आहे, उद्या बेस पिरियड विचारतील, उद्या वेगळे ड्युटीज विचारतील, डेल्टा विचारतील, त्यांचं रिलेशन विचारतील. काही पेपरला रिलेशन पडेल 8.64 B/D इज इक्वल टू डेल्टा. हे करून जावा. बघा, जास्त पण डोकं किती लावणार आहे एक्झाम? डोकं पुस्तकाच्या बाहेर थोडी लावेल. डिटेलमध्ये एक टॉपिक पकडा, बेसिक कवर केल्या त्या गोष्टी खूप सिम्पल गोष्टी आहेत. आता माउथपीसवर पडला आहे, माउथपीस एक्सटर्नल काय आहे, इंटरनल काय आहे, स्टडी करा. त्यामध्ये फॅक्टर्स काय, फ्री
फ्री फ्लोसाठी, इंटरनलसाठी, एक्सटर्नलसाठी, सी डीचे फॅक्टर्स किती आहेत, तर हे स्टडी करा. कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज काय, कोएफिशियंट ऑफ वेलॉसिटी काय, हेच पडणार आहे. ॲझम्पशन ऑफ एलिझम खूप सगळ्यांना माहिती आहे. एक फेमस ॲझम्पशन, प्लेन सेक्शन्स रिमेन प्लेन बिफोर अँड आफ्टर बेंडिंग. सिम्पल हा आन्सर होता, ज्यांनी पण टिक केला असेल. त्यानंतर डेफिनेशन पडली होती सर्व सेन्सिटिव्हिटीची, अनडिस्टर्ब टू द डिस्टर्ब, अनडिस्टर्ब टू द रिमोल्डेड म्हणा, डिस्टर्ब म्हणा एकच आहे. मग आज सेन्सिटिव्हिटीची डेफिनेशन पडली आहे, उद्या त्याचे फॅक्च्युअल व्हॅल्यूज विचारतील की सेन्सिटिव्हिटी क्विक क्लेसाठी किती आहे, सेन्सिटिव्ह क्ले म्हणजे काय, तर हे वेगळे वेगळे ज्याचे व्हॅल्यूज आहेत सेन्सिटिव्हिटी 1 to 16च्या वरपर्यंत होती. 1 to 2, 2 to 4, 4 to 6 हा जो चार्ट आहे आपला, नॉर्मल सेन्सिटिव्ह, इनसेन्सिटिव्ह, नॉर्मल सेन्सिटिव्ह, एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह, व्हेरी सेन्सिटिव्ह, हा जो चार्ट आहे सेन्सिटिव्हिटीचा तो करा, त्यातून पडेल. टफनेस इंडेक्स करा. हे जे वेगळे वेगळे सॉईलचे चार्ट आहेत, माझ्याकडे पूर्ण फॉर्मॅट आहे, जर कोणाला पाहिला असेल तर सॉईलचा मी पूर्ण सगळे चार्ट्स बनवले, त्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही. डिटेलमध्ये तुम्हाला ते चार्ट्स भेटून जातील जरी पाहिला असेल तर. ओके, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फ्राऊड नंबर ह्याची तर आपण ट्रिक बनवली होती यार, मी सांगितलं होतं की वेगळे वेगळे फ्राऊड नंबर देतील तुम्हाला आणि जंप विचारतील. बघा आपली ट्रिक काय होती, अनवॉन्टेड वीक ऑफिसर शूड सॅट, अनवॉन्टेड वीक ऑफिसर शूड सॅट म्हणा. आणि माझी जी ट्रिक आहे ती पण आपण बघितली होती, त्यानुसार ह्याचा आन्सर होतं स्टेडी जंप. आणि हे कशासाठी, हे जनरली जेव्हा फ्लो सुपर टू सब क्रिटिकल असतो तेव्हा आपण म्हणतो हायड्रोलिक जंप. हायड्रोलिक जंपच्या केसमधले जे फ्राऊड नंबर आहेत त्यानुसार ती व्हेरियस टाईप्स ऑफ जम्प्स आपण डिसाईड केल्या. स्टेडी आहे की अँड्युलर आहे की वीक आहे. आज तुम्हाला स्टेडीचं विचारलं, उद्या स्ट्रॉंग जंप. स्ट्रॉंग जंपसाठी किती आहे, ग्रेटर देन 9. मग अजून अँड्युलरसाठी किती आहे, 1 to 1.7. मग 1.7 to 2.5. 2.5ला 1.7 to 2.5ला काय वीक जंप म्हणतो आपण, याला अँड्युलर जंप म्हणतो. 2.5 to 4.5ला काय म्हणतो, ऑसिलेटिंग जंप म्हणतो. तर हे करायला पाहिजे यार, आता तुम्हाला कळायला पाहिजे हे सगळं की असं ॲनालिसिस होतं. टोटल एक क्वेश्चन घ्यायचं, त्या डिटेल जेवढे तुम्हाला टॉपिक आहेत ते लिहून काढा, तेच टॉपिक करून जावा. उद्याचा पेपर त्यातलंच काहीतरी असेल. सॉईल फॉर्म वॉटर बॉडीज, सॉईल फॉर्म बाय वॉटर बॉडीज हे कुठली आहे. आता वॉटर बॉडीज मग विचारले, ठीक आहे, वॉटर बॉडीजवर क्वेश्चन होता. तर उद्या म्हणेल ते लेक्समध्ये कुठली सॉईल फॉर्म होती, ग्लेशियरमधून कुठली सॉईल फॉर्म होती, त्याला म्हणतात ग्लेशियल सॉईल, टिल, ड्रिफ्ट, हे कुठल्या सॉईल आहेत. तर हे टाईप्स ऑफ सॉईल करून जाऊ. ह्याला आता ह्यामध्ये वॉटर बॉडीजचा पार्ट विचारला होता, त्यामुळे पाण्यामध्ये ॲल्युअल सॉईल होती. लेकमध्ये जी सॉईल बनते ती लॅकस्ट्रीन, परत जी ग्रॅव्हिटी मूव्ह बनते ती टॅलस. हे सगळेचे सगळे सॉईल्स आपण केले होते. आपला ह्याच्याकडे चार्ट पण रेडी होता. सिम्पल क्वेश्चन होता. इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड कशासाठी वापरतो, पॉप्युलेशन फोरकास्टिंगसाठी. सिम्पल एन्व्हायरमेंटचा टॉपिक विचारला होता. परत टाईप्स ऑफ ट्रिकलिंग फिल्टर्स आहे. ट्रिकलिंग फिल्टर कुठल्या कुठल्या टाईप्स आहेत, किती सिम्पल क्वेश्चन आहे. स्टँडर्ड आणि हाय रेट, स्टँडर्ड रेट आणि हाय रेट ट्रिकलिंग फिल्टर जनरली आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. आणि मोहर सर्कल आपण कशासाठी वापरतो, सॉईलची शिअर स्ट्रेंथ काढायला यार. शिअर स्ट्रेंथ एक होतं वॉटर रेजिस्टन्स, एक होतं रेजिस्टन्स ऑफ वॉटर, असं काहीतरी फालतू ऑप्शन होते. पण डेफिनेटली जे मला लक्षात आलं आहे की शिअर स्ट्रेंथ एक ऑप्शन होतं त्यामध्ये. आता ज्यांच्याकडून मला डाटा भेटला हा, तर डेफिनेटली एक शिअर स्ट्रेंथ नावाचा ऑप्शन होता, तर ते आन्सर करेक्ट आहे. मिनिमम स्पेसिंग ऑफ इंडिव्हिज्युअल रेन्फोर्समेंट विचारलं होतं. जर 2 डायमीटर इक्वल बारचे असतील तर कुठलाही डायमीटर ऑफ बार चूज करा. किंवा मॅक्सिमम ॲग्रिगेट साईज प्लस 5 mm. मॅक्सिमम साईज ऑफ नॉमिनल ॲग्रिगेट 20 or 25 होतं. आणि समजा अनइक्वल डायमीटर ऑफ बार असेल तर लार्जरवाला पकडतो आपण, ठीक आहे. तर असं ह्यापैकी जी मिनिमम होती ती तुम्हाला घ्यायचं होतं. तर ह्याचा आन्सर होता ऑल ऑफ दी अबव. सगळे क्रायटेरिया थे, डायमीटर ऑफ बार फॉर 2 इक्वल बार्स, लॉंगर डायमीटर फॉर बोथ अनइक्वल बार्स आणि मॅक्सिमम साईज प्लस 5 mm. तर ह्यातलं जे मिनिमम आहे ते तुमचं इंडिव्हिज्युअल स्पेसिंग ऑर रेन्फोर्समेंट राहतं. त्यानंतर सेडिमेंटेशन टँक हे कशासाठी यूज करतो, WTP आणि STP साठी. सेडिमेंटेशन टँक मोस्ट कॉमन अँड रिलायबल मेथड ऑफ इव्हॅपोरेशन इज इव्हॅपोरेशन पॅन. इव्हॅपोरेशन पॅन ही मोस्ट कॉमन मेथड आहे. आणि अजून एक मेथड आहे IS कोडची, IS पॅनची जी मेथड आहे ती एक आहे. आणि दुसरा आहे लायसीमीटर पण एक मेथड आहे इव्हॅपो ट्रान्सपिरेशनला. मग आता तुम्ही वेगळे वेगळे मेथड्स करून घ्या. लायसीमीटर कशाला आहे, फायटोमीटर कशाला आहे, इव्हॅपोरीमीटर कशाला आहे, ॲटमोमीटर कशासाठी, ॲटमोमीटर पण इव्हॅपोरेशनसाठी आहे. तर हे सगळं करून घ्या आता डिटेलमध्ये. आणि अजून जर तुम्हाला अजून डिटेल पाहायला असेल तर डिटेलमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तिथंही क्वेश्चन्स आपण पोस्ट करत असतो. विच फेल्युअर ऑफ सॉईल इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग ऑन द ग्राउंड सरफेस, हे जो होतं आन्सर जनरल शिअर फेल्युअर. हा क्वेश्चन बघायला भेटला. विच ऑफ द फॉलोइंग मेंबर ऑफ द ट्रस्ट, ट्रस्टचा मेंबर कोण आहे यार, स्ट्रट सगळ्यांना माहिती.
स्ट्रट्स वॉज अ इन्क्लाइंड मेंबर म्हणतो आपण यांना, तर त्याला स्ट्रट. द रेशो ऑफ लॅटरल टू द लिनियर एकच सॉमचा क्वेश्चन होता, त्याचा आन्सर आहे पॉयझन्स रेशो. इलॅट टू द इलॉंग. कंडिशन ऑफ रोड, परत ट्रॅफिक इंजिनिअरिंग, ट्रॅफिकवर परत क्वेश्चन होता. कसं पाहिजे कंडिशन, नो स्लिपरी, इझी रायडिंग क्वालिटी पाहिजे, आणि त्याचा आन्सर होता ऑल ऑफ दी अबव. आणि डेफिनेशन ऑफ हायड्रॉलिक जम्प. हायड्रॉलिक जम्पची डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फ्लो टर्न्स फ्रॉम सुपर क्रिटिकल टू सब क्रिटिकल, आणि फ्राऊड नंबर या केसमध्ये असतो 1 ग्रेटर दॅन 1, आणि जनरली सुपर टू सबमध्ये जातो फ्लो. आणि तुम्हाला ह्यामध्ये वेगळे जे फ्राऊड नंबर आहे 1 पेक्षा असतं तर सुपर क्रिटिकल म्हणतो, त्यालाच टॉरेन्शियल फ्लो म्हणतो, त्याला शूटिंग पण म्हणतो. हे वेगळे नावं लक्षात ठेवून घ्या, कारण फक्त नावं पण विचारतील उद्या. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा 50 क्वेश्चनचं डिटेल ॲनालिसिस, हे जे 48, 49, 50 2-3 क्वेश्चन राहिलेत ते ह्यातलेच कुठले तर असेल, तुम्ही बघू शकता ह्या PDF मध्ये. आणि काउंट करा, तुम्हाला जर हे PDF मी प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्रामवर, तुम्ही स्वतः काउंट करा, बघा किती क्वेश्चन आले होते कुठल्या टॉपिकमधून, आणि त्याचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः करायला शिका, की तुम्हाला पण यायला पाहिजे की आता की ॲक्च्युली विचार काय इम्पॉर्टंट वाटतं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय इम्पॉर्टंट आहे, आपण त्यानुसार डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. आणि अजून जर तुम्हाला ह्याचं डिटेल ॲनालिसिस पाहायला असेल तर डेफिनेटली आपला ग्रुप आहे सिव्हिल ॲडिक्ट्स, त्याला तुम्ही जॉईन व्हा आणि अशाच प्रकारे आपल्याबरोबर जुळून राहा. आय होप युअर फ्युचर विल बी बेस्ट. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. आत्ताचा व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मला स्टॉप करावं लागतं आहे. आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून डिटेलमध्ये पुढच्या गोष्टी स्टडी करू, अजून कसं काय करता येईल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी, अजून काय स्ट्रॅटेजीज वापरता येतील त्याबद्दल डिस्कस करूया. आणि उद्याच्या पेपरसाठी पण सगळ्यांना ऑल दी बेस्ट, आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या एक्झामसाठी सगळ्यांना ऑल दी बेस्ट. स्टडी हार्ड, स्टडी वेल विथ सिव्हिल ॲडिक्ट्स. थँक्यू.